राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची पक्षाच्या मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। तर नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही असं त्यांचं म्हणणं होतं। तर आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। पक्षाची काल एक महत्वाची बैठक पार पडली। सगळे आमदार या बैठकीला उपस्थित होते। स्वतः अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानावरती ही बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये आताच नुकताच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सगळ्या निवडणूक आहेत त्या संदर्भातला एकूणच जो निकाल आलेला आहे त्याच्यावरती अजितदादा यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। काही मंत्र्यांवरती खास करून त्यांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। याच्यामध्ये मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, नरहरी झिरवळ यांच्यावरती खरं तर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की गडचिरोलीमध्ये पक्षाने मजबूत ताकद जी आहे ती बाबा आत्राम यांच्या मागे उभी केलेली होती। मात्र तरी सुद्धा हवं तेवढं यश किंवा हवं तेवढं काम झालं नाही आणि अनपेक्षित जे काही निकाल आलेले आहेत त्याच्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। जर पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मंत्र्यांनी, पदाधिकाऱ्यांनी योग्य ते काम केलं असतं, योग्य तो वेळ दिला असता तर या निवडणुकीमध्ये आपल्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या असत्या अशा शब्दामध्ये खरं तर अजित पवार यांनी सगळ्या आमदारांसमोर आपली नाराजी बोलून दाखवली। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता अजित पवारांनी मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलेल्याचं आपण बघतोय।